खरं म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर आमचं जेव्हा कन्व्हर्सेशन होत होतं दोघांमध्ये काय असं ते, तेव्हा मला पहिलेपासून मी तिला बोलायचो की मला पहिली मुलगीच पाहिजे. आई बाबा. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रथमेश म्हात्रे ब्लॉग्स. तर आज आहे म्हणजे माझ्या भाचीचा आज बारसा आहे. आम्ही चाललेलो आहेत तिकडेच, पण अजून कोणची तयारी झालेली नाही. 5 वाजून गेलेले आहेत. 5चा टायमिंग दिला होता, आता झालेत 5:45 वाजलेत, तरी पण अजून काय कोणताच झालेला नाही. फक्त ही एकटी रेडी झालेली आहे. जान्हवींची तर आता आलेला आहे, आता त्यांची अजून तयारी नाही झाल्या. बघूया. हे माडी कोंबडी अजून जीप काढली. फोटो शूट नाही खापला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहतोय की आमच्या बाळाच्या आईचा अर्थात आमच्या जान्हवी राणीचा औक्षण संपन्न होत आहे. इथं ओटी भरायचा कार्यक्रम चालू आहे. खरं म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर आमचं जेव्हा कन्व्हर्सेशन होत होतं दोघांमध्ये काय असं ते, तेव्हा मला पहिलेपासून मी तिला बोलायचो की मला पहिली मुलगीच पाहिजे, मला मुलगीच पाहिजे म्हणून. अशी असं काही कारण नाही त्याच्यासाठी काही का पाहिजे असं काय नाही, पण मला मुलगीच पाहिजे होती. आणि आज समर्थ कृपेने आमच्या घरात लक्ष्मी कृपेने मुलगीच जन्माला आली, त्याबद्दल मला खूप भारी वाटतं. तर आज आपण तिचं नाव ठेवणार आहोत, तर त्याबद्दल मी थोडे 2 शब्द बोलतोय. ऐका. तुझ्या इवल्याच्या एका नाजूकशा स्पर्शानेच या आई बाबाचा जन्म झाला. आमचे विश्व बदलले, आमच्या आवडी निवडी बदलल्या, आमच्या आयुष्यभराच्या केलेल्या पुण्याचा अर्थ आज मला उमगला. जगासाठी तू फक्त एक गोंडस बाळ असशील, पण आमच्यासाठी तू आमचा श्वास आहेस. बाबू, तुला जपण्याची शपथ आम्ही घेतली. तुझ्या अस्तित्वाने माझी ओळख नव्याने भेटली. तुझ्या निवडलेले आहे हे खूप प्रेमळ नाव, जे आमच्या जगण्याला देईल एक गोड नाव. आमच्या लक्ष्मीचे नाव आहे आई बाबाची लाडकी वेदा. वेदा म्हणजे ज्ञान. एकदा जोरदार टाळ्या प्रितेशसाठी. अजून एक आहे, अजून एक आहे, ओपन करू. आणखीन एक नाव आहे, म्हणजे तोच नाव. ओके, वेगळ्या पद्धतीने. ओके, क्या बात आहे. किती तो आनंद बाबाला झालाय. आणि बाबाने स्वतःच्या लेकीचं नावाचं म्हणजे नेम रिव्हिलिंग जे म्हणतो या ठिकाणी, क्या बात. म्हणजे आमचा बाबा क्रिकेट शौकीन आहे का? ओके, इंडिया टीम क्रिकेट लवर. आणि 08 वेदा. क्या बात. म्हणजे जोरदार टाळ्या. आमचा हा क्रिकेट प्रेमी बाबा, आणि त्याने बाबाने टी शर्टवर सुद्धा वेदा
किसी को चाहते रहना कोई खता तो टाळ्या वाजवा. तर सगळा प्रोग्राम झालाय आणि आता भोपे जेवण या जेवायला. किती वाजलेत बघा तुम्ही, किती वाजलेत? 9:15 9:30 झाले. तुला आज फक्त यो बिट्टू आता फायनली जेवायला बसले एवढे तासानंतर. कडक द परफेक्ट बाईट तुमच्यासाठी.